दरम्यान लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या इराद्यानं भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। राज्यसभा खासदारांनाही लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याची माहिती आहे। तशा सूचना वरिष्ठांकडून राज्यसभा सदस्यांना देण्यात आल्याचं कळतंय। तर राज्यसभा खासदारांना लोकसभा मतदारसंघ शोधण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे। सोबतच काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकीटं कापली जाण्याची शक्यताही वर्तवली जाते। आणि यावर चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। प्रत्येक लोकसभेमध्ये 600 सुपर वॉरियर जे नगरसेवक आहेत, कधी नगरसेवक राहिलेले आहेत, पुढे नगरसेवक होणारे आहेत। आमचे प्रत्येक विधानसभेमध्ये 100-125 प्रमुख नेते आहेत। 6ही लोकसभा मुंबईच्या, 6ही लोकसभा महायुतीच्या, 51% वर मतं घेऊन आमचे हे 4000 सुपर वॉरियर प्रत्येक घरी जाऊन एक मत मिळवण्याचा प्रयत्न करतील। मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या गरीब कल्याणाच्या, मध्यम कल्याण वर्गीयाच्या कल्याणाच्या आणि देश कल्याणाच्या ज्या योजना झाल्या आहेत, जे काम मोदीजींनी केलं आहे ते काम जनतेसमोर आम्ही मांडू। पक्षामध्ये एवढे वर्ष काम करतो, आम्हाला पक्ष माहिती देत नाही, पण तुम्हाला माहिती देतो। तुम्हाला सॅल्यूट आहे, जी माहिती आमच्यापाशी नाही ती तुमच्यापाशी असते। सुधीर भाऊ, ठीक आहे, ठीक आहे, नाव आहे चर्चेत आणि तुम्ही चर्चा सुरू ठेवताय। सुधीर भाऊ, तुम्हाला मी राज्याच्या राजकारणात राहू नये असं तुम्हाला वाटत असावं असं वाटतं। छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की थंडी आहे तिकडे, माझ्याकडे स्वेटर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।